आणि या गुफांची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये पण केलेली आहे आणि भारतातील जेवढ्या साईट्स आहेत त्या साईटमध्ये सर्वात जास्त. आणि आता आपण बघतोय घारापुरी केवचं मेन शिल्प, एलिफंटा केव, घारापुरी केव मेन शिल्प. ब्रह्मा विष्णू बघा केवढी मोठी बोट चालली, कडक मोठी बोट आहे. नमस्कार, मी साळुंखे, लाईव्ह पड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत मुंबईतली सर्वात फेमस टुरिस्ट स्पॉट म्हणजे एलिफंटा केव्ज, म्हणजे घारापुरी लेणी. आणि घारापुरी या बेटावरती लेणी आहेत आणि अंदाजे 5व्या आणि 6व्या शतकातली लेणी आहेत. म्हणजे इसवी सन 5 आणि 7 म्हणजे आत्तापासून जवळपास 1500 वर्षापूर्वीची लेणी आहेत. तर आता आपण लेणी कशा प्रकारे आहेत ते बघूया आणि प्रवासादरम्यान आपण अजून माहिती घेऊया म्हणजे कशा प्रकारे प्रवास करणार. तर आता मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि तिकडून मी गेटवेला जाणार आहे. तुम्ही जर म्हणजे मुंबईमध्ये असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेटवरून येऊ शकता आणि तिकडून बसेससुद्धा आहेत आणि आपले जे टॅक्सी किंवा प्रायव्हेट व्हेकलसुद्धा आहेत तिथून, तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने येऊ शकता. तर मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणार आहे, तिथून बस पकडून गेटवेला जाणार आहे आणि कशा प्रकारे प्रवास आहे तो बघूया आणि नंतर अजून पण माहिती घेऊया कशा प्रकारे प्रवास होतो. एलिफंटाचं आपण तिकीट काढलं आहे, 260 रुपयाचं तिकीट काढलं मी एलिफंटाला जाण्याचं. I am from Japan. I am Japanese. What's your name? Yeah, my name is Gotaku. Gotaku. Yeah. All are Japanese. Yeah. All Japanese families All here. Japanese people. And next boat is here. Yeah. तो नेक्स्ट बोट आ गया, हम लोग अभी जा रहे. Yeah. आणि जापनीज लोकांबरोबर चाललंय एलिफंटाकडून. खाली बोट दिल्याने आता आपण वरती सुद्धा जातोय. वरतीचे 10 रुपये एक्स्ट्रा दिले आपण, 3 रुपये एक्स्ट्रा, कारण वरून नजारा भारी दिसणार आहे. तर आता वरती आलो आणि बोट फुल झाली आणि आपण निघालोय. आपला प्रवास सुरू झालाय. हळूहळू आपण चाललोय घारापुरीकडे. सुंदर असा आपला प्रवास चालू झाला आहे. गेटवे तो घारापुरी. समुद्र, अथांग समुद्रामध्ये आपण चाललोय. आणि ह्या बोट दिवसातनं जवळपास 2 ते 3 फेऱ्या मारतात. कुठच्याही बोटमध्ये बसून तुम्ही येऊ शकता. येतेवेळी जातेवेळी जे बस बोटने येणार ती वेगळी असते आणि येते वेगळी, पण हे बोट 2 ते 3 फेऱ्या मारत असते दिवसभरात. खूप सारे शिगुल पक्षी आले तिकडे. सर्वांनी बिस्किट चणे बिणे खायला चालू घेतलं. सर्वांनी चणे बिस्किट दिल्यामुळे पक्षी वागिती आले आणि आजूबाजूला मोठमोठ्या बोटी आहे तिकडे. हे बघा, तो कहाँ से आया? अहमदाबाद से. मैं अहमदाबाद से. ओके, और ये बाकी लोग अयोध्या से. अयोध्या से. अरे वाह, श्री राम, जय श्री राम. तो क्या नाम है? जिग्नेश, मनी, सूरज. ओके, तो ये लोग अभी एलिफंटा जा रहे हैं. फर्स्ट टाइम जा रहे हैं, इससे पहले गए? फर्स्ट टाइम जा रहे हो ना, अच्छा है. तो ये भी एंजॉय कर रहे हैं माहौल एकदम. तो कैसा लगा? एकदम. ओके, कौन सा चैनल है आपका? मैं भी ब्लॉगिंग ही करता हूँ. अरे वाह, अच्छा आता है. देखो अपने को, तुम हिंदी ब्लॉग करते हो ना? मैं हिंदी ब्लॉग करता हूँ. क्या नाम है? सूरज वी ब्लॉग. सूरज वी ब्लॉग. ओके, तो हम भी अभी सबस्क्राईब केलं. इकडे हे युट्यूबरच भेटले, त्यांचा हिंदी चॅनल आहे सूरज वी ब्लॉग. केवढी मोठी बोट चालली, कडक
मोटी बोट है। सामने बड़ी बड़ी शिप्स आ रही है और ये इंडियन नेवी या उससे रिलेटेड है, मतलब ऑयल टैंकर्स हैं ये सब। ऑयल निकालना या कुछ भी काम होगा, मुझे नहीं पता। रूबी करके है, रूबी तो आपको पता ये स्टोन होता है। तर आपण 11 वाजून 15 मिनिटांनी प्रवास चालू केला आणि आपण आता 6:15ला पोहोचलोय। तर आता आपण बोटमधून उतरलो, या बोटीतनं त्या बोटीत आणि तिकडून धक्क्यावर उतरलो। गर्दी बघा, रविवार असल्यापैकी गर्दी आहे आणि रविवारची शनिवार खूप गर्दी असते इकडे। आणि इकडे सर्व दुकान आहेत, इकडे तुम्ही खाण्यापिण्याची सोय करू शकता। तर गर्दीतनं आपण निघालोय, तर आपण ट्रेनची तिकीट काढूया। ट्रेनला सुद्धा गर्दी आज, 18 रुपये ट्रेन तिकीट आहे। 18 रुपयाचं ट्रेनचं तिकीट काढून आपण ट्रेनच्या लाईनीमध्ये वाट बघतोय। बैठले ते पहिले, आता आपण टॉय ट्रेनने चाललोय। टॉय ट्रेन पकडली फायनली, दुसरी थोडा वेळ थांबावं लागलं, गर्दी खूप आहे। हे बघा आता अजूनही लोक येतात। आपण ट्रेन मधून उतरलोय, खूप गर्दी होती आज। आपण आता ट्रेन कडून चाललोय गुंपेकडे। आणि खूप सारे दुकानं झाली आता। आणि मग फॉरेनर भरपूर आलेत, गोरी चमडी फॉरेनर। मगाशी आपल्याला जापनीज सुद्धा भेटले होते। तर जवळपास 1 तासाच्या प्रवासानंतर आपण इथे पोहोचलो, त्यामुळे मस्त उसाचा रस पिऊन आता फ्रेश होऊन पुढे चाललोय। या ठिकाणी इथल्या ग्रामपंचायतीचे तिकीट आहे, अडल्ट 5 रुपये, चिल्ड्रन 3 रुपये, स्टुडंटसाठी 1 रुपये। तर आपण इथल्या ग्रामपंचायतीचं 5 रुपयाचं तिकीट सुद्धा घेतलंय। खूप सारी दुकानं आहेत आणि मस्त अँटिक पीस आहेत। हे बघा, सगळे अँटिक पीसची दुकान आहे। हॉटेल सुद्धा आहेत। वेगवेगळे स्टॅच्यू आहेत इकडे, काही पुरातन स्टॅच्यू आहेत आणि काही नवीन सुद्धा आहेत। वेलकम फ्रेंड्स, मॅजिकल टॉयज, मॅजिक गेम्स, मॅजिकल ट्रेक। आता आपण लेण्यांचं पायथ्याशी आलो, इथून आता आपल्याला वरती चढत जायचंय, पायऱ्या रस्ता आहे। जर कोणाला वरती चढायचा प्रॉब्लेम असेल ना, तर अशा चेअर सुद्धा आहेत, त्याचा चार्ज
बघूया कुठे कुठे लिहिले आहे काय चार्ज. तर चेअर डोली 1600 आणि 2000, रिटर्न 2000 आहे. 1600 असे ते प्राईस लिहिली आहे. म्हणजे जरा असं वरती येण्याचा प्रॉब्लेम आहे, ती लोक चेअर घेऊ शकतात. तर आपण आता चालत चाललो आहे. असं पायऱ्यापर्यंत रस्ता आहे आणि खूप सारी दुकानं आहेत. तर आपण जवळपास अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि आता इथून पायऱ्या थोड्या अजून स्ट्रेट होत आहेत. रस्ता मस्त प्रॉपर दगडी रस्ता आहे. जो 150-200 वर्ष पूर्वीचाच आहे, म्हणजे जुना आहे. नाही बघा चेअरने पायऱ्या एकदम स्ट्रेट झाल्यात. 100 पायऱ्यांचा रस्ता आहे. तर आता आपण आलोय वरती. हे बघा ते सुद्धा तिकीट आहे. त्यामध्ये तिकीट बघूया. आणि 40 रुपये इंडियन आणि फॉरेनरला 600 रुपये इकडे. आपण 40 रुपयाचं कुपन घेतलंय, तिकीट घेतलंय आणि आतमध्ये आलोय. 15 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे. 40 रुपये इतरांसाठी म्हणजे इंडियनसाठी आणि फॉरेनरसाठी 600 रुपये असं चार्ज आहे. तर आता आपण गुहेकडे आलोय, पहिल्या गुफेकडे. इकडे सर्व माहिती आहे, माहिती बघूया. आणि या ठिकाणी सर्व माहिती आहे की घारापुरी लेणीमध्ये एकूण 7 लेण्या आहेत. त्यापैकी 5 पश्चिमेकडील टेकडीवर आणि 2 पूर्वेकडील टेकडीवरती आहेत. संपूर्ण माहिती आहे की काय काय आहे लेणीमध्ये. आता आपण फिरताना अजून माहिती घेऊया. ते अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली. तर आता आपण लेणीमध्ये जाऊया. हे बघा समोरच लेणी आहे. तर आपण ऐतिहासिक घारापुरी लेणी बघतोय. एलिफंटा केव्ज. हे बघा केवढी मोठी केव आहे बघा. पूर्ण माहिती लिहिली. नटराज शिल्प आहे या ठिकाणी. आणि हे पोर्तुगीजांनी त्यावेळी भग्न केले, त्यामुळे तुटलेली शिल्प आहे सर्व. आता आपण पहिलं शिल्प दुसरं. हे बघा हे सर्व खांब होते ते पूर्वी तोडलेले होते आणि कोरीव आहेत सगळं, म्हणजे वरून खाली कोरीव केलेल्या लेण्या आहेत. त्यामुळे खांब म्हणजे पोर्तुगीजांनी खांब तोडले होते असा इतिहास आहे. आता हे सगळं म्हणजे खालचा बेस आहे तो प्लास्टरचा बनवलेला आहे काही खांबांमध्ये. तरी पण हे मंदिर राहिलं कारण ते वरून खाली बनवल्यामुळे खांबावरती तसा लोड नव्हता, कारण ते कोरीव शिल्प असल्यामुळे म्हणजे वरून कोरून बनवले. तर आता आपण इथून बघतो ते मेन आहे शिवलिंग. तर आता आपण इथलं शिवलिंग बघतोय. पिंडी बघा, अंधार आहे इकडे. तर इथली पिंडी आहे.
त्या बाजूने दिसते का बघूया, तिकडून उजेड आहे. हे बघा मोठं शिवलिंग आहे. तर अशा प्रकारे बघा इकडे सुद्धा भरपूर शिल्प आहेत. थोडासा अंधार असतो इकडे. आता आपण जवळून बघूया शिल्प कसे आहेत सध्या. आणि विशेष म्हणजे बाहेरून या शिल्पांवरती उजेड येते बघा. भारी आहे ना. अशा प्रकारे बहुतांशी तुटलेली आहेत, म्हणजे भग्न झालेली आहेत, कारण पोर्तुगीज लोकांनी त्यावेळी तोडली होती असा इतिहास आहे याचा. एवढी मोठी गुंफा आहे आणि हे समोरचं चित्र म्हणजे शिल्प सर्वांना माहिती आहे. आपल्या महाराष्ट्र टुरिझमचा लोगो ते आहे हे शिल्प. हे बघा ब्रह्मा विष्णू महेश. आणि हाच आपल्या महाराष्ट्र टुरिझमचा लोगो आहे. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुंफा बघतोय आपण. घारापुरी लेणे, एलिफंटा केव्ज. तर इथल्या बहुतांशी मूर्तींचे चेहरे तोडलेले आहेत. तरीसुद्धा जर म्हणजे ही शिल्पकला आता जर अस्तित्वात असती तर अप्रतिम होती. अजूनही त्याच्यातले डिटेल्स दिसतात. हे बघा अप्रतिम शिल्पकलेचा नमुना. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. अशा प्रकारे खूप सारे स्तंभ आहेत इकडे. आणि आता आपण चाललोय या बाजूला. खूप मोठी गुफा आहे. एक फोटो मी जाऊ खाली. ही बघा कशी कोरलेली आहे, वरून खालपर्यंत दिसते. इथे पूर्ण कोरीव काम लक्ष येतं आपल्या. प्रचंड आकार आहे त्या गुंफेचा. इकडे शिवलिंग आहे, अंधार आहे इकडे. आणि इकडे समोर बघा एक शिल्प. आणि माहिती आहे या पूर्ण शिल्पाची. शिवमंदिर आहे. आणि बघा इथून अप्रतिम वाटते. आणि इथे उभे आपल्याला ही गुफा कशी कोरली आहे ते कळतं. हा बघा हा डोंगर वरती आहे आणि वरून कोरीव काम करत खाली आले ते. अशा प्रकारे आपण गुफा नंबर 1 बघितली. प्रचंड आकार आहे गुफेचा. आणि या ठिकाणी अंधकासुराची अंधकासुर वध हे चित्रांकित केलं आहे. ह्याचं सुद्धा खालून शिल्प तुटलेलं आहे. हे अंधकासुर वधाची पूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण वाचू शकता. खूप मोठी माहिती आहे. अशा प्रकारे आहे अंधकासुर वध. तर हे बघा इथून तुमच्या लक्षात येईल की एवढी मोठी गुफा आहे ती. मी आता एका गुफेच्या कॉर्नरला आहे. इथे थोडासा कोण आहे. आणि बघा एवढी मोठ्या प्रमाणात ती गुफा आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. आपण त्या बाजूला गेलो होतो मगाशी समोर बघितला तो त्रिदेव इकडे आहेत. ब्रह्मा विष्णू महेश MTDC लोगो आले. आणि या ठिकाणी शिव पार्वती
शिव पार्वती शिल्प आहे. खूप सारे शिल्प त्याच्यामध्ये कोरलेले आहेत छोटे छोटे. आणि ही आहे या गुंपेची ही बाजू दुसरी. आणि आता आपण बघतोय घारापुरी केव्हचा स्तंभ एलिफंटा केव्ह. बाजूला सुद्धा शिल्प आहे. रावणागृह. आणि गुहेच्या या बाजूला सुद्धा शिल्प आहे. रावणागृह. म्हणजे रावणाने कैलाश पर्वत जो म्हणजे वरती घेतला होता, ती जी आपली कथा आहे ती इथे कोरलेली आहे. आपला रावण आणि शिवभगवान अशी कथा कोरलेली आहे या ठिकाणी. खूप सारे देवता सुद्धा दाखवलेत वरती. तर आता आपण या गुहेतून इकडे चाललोय. सुद्धा एक अप्रतिम गुहा आहे. आतून जाऊन बघूया. या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना होती. हे बघा, हे सगळं तुटलेले आहेत. तिथे सिंह. या ठिकाणी शिवलिंग आहे. इथे गर्भगृह आणि शिवलिंगाची स्थापना आहे बघा. अशा प्रकारे या गुंफेच्या मध्यभागी शिवलिंग आहे आणि इकडे सिंह कोरलेले आहेत दोन बाजूला. अशी माहिती आहे की 6व्या शतकातली असावं असं लिहिलं या ठिकाणी. ही गुफा शिव मंदिर आणि समोर आहेत ते शिल्प. इकडे सुद्धा शिल्प आहेत मोठमोठे. तर शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे घारापुरी केव्ह, घारापुरीची लेणी एलिफंटा केव्ह. आता आपण दक्षिणा घेतोय. पूर्ण राऊंडमध्ये कोरलेलं आहे. अशा प्रकारे सुंदरशी गुफा आहे. आणि खूप सारी पर्यटकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी. हे बघा, हे एक शिल्प अजून बऱ्यापैकी सुस्थित आहे. फक्त खालचा भाग, पायाचा भाग तुटलेला आहे इथे. पण बाकी काही वरती बघा सुंदर. आणि इकडे सुद्धा खूप सारं कोरीव काम आहे. हे बघा, इथे खूप साऱ्या गोष्टी कोरलेल्या आहेत. इथे फक्त अंधार आहे तरी पण तुम्हाला दिसत असेल, कारण मी लाईट मारली इकडे. हे बघा, अशा प्रकारे भरपूर सारं कोरीव काम आहे इथे. सुंदर. तर हा आपल्या भारताचा इतिहास आहे. खूप मोठा एरिया आहे तो कोरलेला. म्हणजे पूर्ण भित्तिचित्रासारखं भित्तिशिल्प आहे. आणि आपले गणपती बाप्पा आहे तिकडे.
अशा प्रकारे इथून पण शिल्पकला बघा अप्रतिम दिसते. बरोबर अप्रतिम कोरीव काम आहे इथला. आणि फक्त पोर्तुगीजांनी जर तोडलं नसतं तर बऱ्यापैकी व्यवस्थित दिसलं असतं. पण तरी पण जे अजूनही शिल्लक आहे ते चांगल्या स्थितीत आहे. ही केसांवरची डिटेल बघा, ते प्रत्येक गोष्ट बारकाईने काढली आहे त्यावेळी. आपण जवळपास 1500 वर्षानंतर ही केव बघतोय. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. तर आता आपण अजून पुढे जाऊया. संपूर्ण परिसर खरोखर निसर्गरम्य परिसर आहे. सुंदर. आणि या गुफांची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये पण केलेली आहे. आणि भारतातील जेवढ्या साईट्स आहेत त्या साईटमध्ये सर्वात जास्त टुरिस्ट म्हणजे पर्यटक या साईटला भेट देतात अशी नोंद आहे. म्हणजे सुप्रसिद्ध घारापुरी लेणी एलिफंटा केव्ज. आजच बघा किती गर्दी येते. आणि ह्या संपूर्ण केव्ज अशा वरून म्हणजे पूर्ण एका सिंगल पाषाणात वरून खोदत कोरलेल्या आहेत. म्हणजे असं वरून खोदकाम करून मग हा परिसर बनलेला आहे बऱ्यापैकी. एका सिंगल पाषाणात आहे. सुंदर. आता आपण दोन्ही केव्ह इथल्या बघितल्या. नाही बघा खूप सारे माकडं आहेत. आता आपण पुढे जाऊया पुढच्या केव्हकडे. अप्रतिम वातावरण होतं तिथलं. सुंदर मनमोहक आपला एक प्राचीन इतिहास बघितला आपण 1500 वर्षापूर्वीचा. आता आपण पुढे जाऊया. सर्वजण आराम करतो विश्रांती. आज खूपच गर्दी आहे रविवार असल्यामुळे. आणि अशीच गर्दी दर रविवारी असते कारण भारतातील सुप्रसिद्ध टुरिस्ट पॉईंट. आता आपण आलो पुढील गुंफेकडे. ही बघा तर आता मग पुढील केव्ह मध्ये आलं. तर असे रूम आहेत या ठिकाणी. खोल्या आहेत छोटे छोटे. अशा प्रकारच्या खोल्या आहेत. ही पहिली खोली बघते. आणि ही आहे इथली दुसरी खोली. आणि त्या बाजूला अजून एक खोली आहे. आणि आहे तिसरी खोली. 3 गुहा कोरल्यात. याच्यामध्ये शिल्प नाही आहेत पण फक्त रूम आहे तिकडे. म्हणजे या केव्ह मध्ये आलो आणि त्याच्या बाजूलाच ही दुसरी केव्ह आहे अजूनही. ही मोठी आहे त्याच्यापेक्षा. आता आपण या केव्ह मध्ये जाऊया. तर आता आपण या 4 नंबर केव्ह मध्ये आलोय. पुढे सुद्धा टुरिस्ट लोक भरपूर आहेत. आतमध्ये जाऊन बघूया. ते मोठी आहे आणि इथे शिल्पकला आहे. हे बघा
अशा प्रकारे या ठिकाणी पूर्वी शिवलिंग होता. या जागेवरती पूर्वी शिवलिंग होतं, सध्या ते नाही आहे. अशा प्रकारे हा मोठा रूम आहे, म्हणजे गर्भगृह आहे बेसिकली, आणि इथे शिवलिंगाची स्थापना होती. आणि मोठं सभागृहासारखं ही म्हणजे एक प्रकारच्या सभागृह टाईपमध्ये आहे. आणि इथे मस्त शिल्पसुद्धा कोरलेली होती, त्याच्यापैकी बहुतांशी ही भग्न झाली आहेत. त्यावेळी पोर्तुगीजांनी इकडे पण नासधूस केली होती. आता आपण इथे वरती जाऊया बघा. खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या सभागृहासारखी गुहा आहे. हे बघा, इथून बघा. आणि ही सर्व गुहा एका दगडामध्ये कोरलेल्या आहेत, म्हणजे सिंगल दगडामध्ये कोरून बनवल्या आहेत. कोरीव क्रमांकांची माहिती आहे. राष्ट्रकुट शैली, इतिहासाचा शोध घेणाऱ्या लोकांसाठी म्हणतात ना, एक स्वर्ग आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे. समोर बघा, इथला निसर्ग पण अप्रतिम आहे. समोर सुद्धा आपण बघतो घारापुरीची टेकडी, जवळपास 10 किलोमीटर चौरस म्हणजे वर्गामध्ये पसरलेलं बेट आहे घारापुरी. आणि या बेटावरती 3 गावं आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. केव क्रमांक 4 समोर आहोत. आणि हा बघा इथला अप्रतिम निसर्ग. आता आपण 4 नंबर केव बघतोय. खूप मोठी केव आहे. इथे माहिती दिली आहे पूर्ण. लेणी क्रमांक 4. लेणी क्रमांक 4चं शिवलिंग. इकडे शिल्पकला सुद्धा आहे. रूम आहेत तसे वेगवेगळे. हे बघा, अशा प्रकारे ही केवाय मध्ये फक्त शिवलिंग आहे आणि 2 शिल्प आहेत. हे सुद्धा तशाच प्रकारची गुफा आहे. अशा प्रकारे आपण घारापुरी केव म्हणजे एलिफंटा केवची 4थी गुफा सुद्धा बघितली. आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण पुढील गुंफेकडे आलो. हे बघा, ही अशा पद्धतीचे बहुतांशी रॉ पद्धती, म्हणजे म्हणतात ना की जास्त हे नाही, फक्त गुफा आहे आणि पोकळ आहे पूर्ण. तर बेसिकली ही म्हणजे ही गुफा आहे फक्त. बाकी याच्यामध्ये शिल्पकला अशी काही नाही, फक्त कोरलेली गुफा आहे. हे बघा अशा प्रकारची. आणि पुढे अंधार आहे, कारण उजेड आतमधून जात नसल्यामुळे अंधार दिसतो पूर्ण. तर आपण कॅनन पॉईंटला चाललो आहे बघा. गेटच्या बाजूने इथे वरती जायचं आहे. आणि अशा प्रकारची वाट आहे. सध्या तेवढी व्यवस्थित नाही आहे, कारण दगडबिगड निघालेत पूर्ण. तर पायऱ्या चढून आपण आता अशा वाटेवरती आलो आहे बघा. पायवाट आहे.
हे बघा बिंदास आहे एकदम. तर आता आपण पाय वाटेने चालतोय मस्त जंगलातली वाट. आणि हा स्पॉट वरती आहे त्याच्यामुळे इथे ना बोर्ड लावले बघा. ही जी लोक वरती येतात त्यांना लास्ट टू लास्ट 6 वाजेपर्यंत यायचं आहे कारण 6 नंतर बोट नाही इथे. लास्ट बोट मुंबईला जाणारी 6 वाजता. आता आपण इथून खालून आलो. रस्ता रफ आहे इकडे आणि बघा समोर समोर जिथून आपण आलो ते तिकडून आपण आलो. आणि इकडे बघा ही जुनी तटबंदी आहे. इकडे भिंत आहे जुनी एकदम. जुनं बांधकाम होतं ते आता भग्न झालं. इकडे त्याचे अवशेष आहेत. अवशेष भिंत आणि तुटलेली फुटलेली भिंत आहे. ही बघा ही आहे ती तोप. आणि आपण त्या तोपेकडे आलोय. कॅनन पण केवढी मोठी तोप आहे बघा. प्रचंड मोठी तोप आहे. जवळपास 25 फूट लांब तोप आहे. कैसे लगाया ऐसा बदल कैसे लगाया इसी नहीं थी तो मशीन नहीं थी. तर अशी प्रचंड अशी तोप बघतोय आपण. 25 फूट पेक्षा लांब आहे तोप. हे बघा मला मागे जावं लागतंय पूर्ण तोप दाखवण्यासाठी. एवढी 25 ते 30 फूट होईल. खूप मोठी आणि ती पूर्ण गोल फिरायची. म्हणजे ती वरती तबकटीसारखं बसवले गोल फिरवण्यासाठी. म्हणजे कुठच्याही डिरेक्शनला जाऊ शकते ती. हे बघा अशा प्रकारचे हे मेटल प्लेटवरती बसवले म्हणजे ती पूर्ण फिरू शकते. ती आता सध्या अवजड आहे पण पूर्वी फिरत असावी ती. हे बघा गोल आहे पूर्ण राऊंड. त्या राऊंड तबकडीवरती तोप बसवले. आणि हा बघा हा पूर्ण तोपेचा परिसर. आपण एकदम वरती होता टेकडीवरती आणि इकडून खाली बघा अथांग सागर. बऱ्यापैकी परिसर दिसतोय. थोडं धुकं आहे आज. अशा प्रकारे हा स्पॉट आहे कॅनन पॉइंट. तर पुढून टोप बघितली. आता बॅक साईडने बघा ही तोपेची बॅक साईड आहे. खाली खड्डा एकदम. खाली सुद्धा बांधकाम आहे बघा. अशा प्रकारे हे तोपेचा पॉइंट आहे. आणि आपण एकदम टेकडीवरती होता सगळ्यात उंच पॉइंट इकडचा या टेकडीचं. तिकडे येतो भाई बघा खाली बघा. तर आपण तोपेच्या खाली सुद्धा जाऊ शकतो गरज पडली तर. अशा प्रकारे हे आपण जरा वरती जाऊन बघूया. तिकडे पण पायवाट दिसते. तर तोपेकडून अजून वरती चाललाय. पुढून कसा निसर्ग दिसतो ते बघूया. म्हणजे आपल्याला मुंबईच्या अपोजिट साईड जी आपली अलिबाग साईड आहे ती दिसेल त्या बाजूचा निसर्ग. कारण तोप म्हणजे तोप आहे ते टुवर्ड्स मुंबई. NPT आणि इथलं गाव बघतोय. 3 गाव आहेत त्याच्यापैकी एक गाव बघतो आपण. सुंदर तर असा पूर्ण परिसर आहे. वरती आल्यानंतर मजा वाटली. हे बघा भरपूर लांब लांबपर्यंत निसर्ग दिसतोय. आज थोडंसं धुकं आहे आणि वरती सुद्धा बांधकाम बुरुजासारखा भाग बांधलेला आहे. वरती जाऊन बघूया काय आहे ते. आता आपण वरती चाललोय बुरुजावरती. पायऱ्या तुटलेल्या तिकडे. हे बघा
तर पूर्वी इथे पण एखादी तोप असावी, कारण कोल आहे इकडे. तर एखादी छोटी तोप असावी. आता पुन्हा आपण मुंबई बाजू बघतोय. समोर आपल्याला अटल सेतू दिसतोय. अटल सेतू दुर्घट आहे सर्व वातावरण. धुके जास्त आज धुके. आता आपण त्या बांधकामावरून म्हणजे काहीतरी एक जुनं बांधकाम आहे तिथून आता खाली उतरतोय दुसऱ्या बाजूने. ते तुमचा पूर्ण दिवस जाईल एवढा मोठा स्पॉट आहे. सकाळी जर तुम्ही मुंबईतनं निघालात किंवा इकडेच्या आजूबाजूच्या परिसरातनं इकडे यायला निघालात तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा पूर्ण वेळ जाऊ शकतो. एवढा मोठा स्पॉट आहे. हे खाली तलाव सुद्धा दिसतं इकडून. हे बघा इकडे तलाव आहे खाली आणि अजून एक तोफ आहे इकडे. या बाजूला कव्हर करणार येतो म्हणजे JNPT अलिबाग ती बाजू. आणि याची रचना पण सेम आहे आणि तोप सुद्धा जवळपास सेमच आहे तेवढ्या साईजची. तर अशा प्रकारे हा दुसऱ्या तोपेचा परिसर आहे. तर त्या तोपेपासून थोडंसं खाली आलं ना म्हणजे अजून पुढे आलं ते बघा इकडचं एंड मिळतं टेकडीचं. इथून निसर्ग बघा. इकडून JNPT दिसतं समोर अलिबाग तो एरिया. तर समोर आपण JNPT एरिया बघतो आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या बोटी आहेत. आज वातावरण थोडंसं दुसरं आहे तरी पण आपल्याला दिसतंय की खूप साऱ्या बोटी तिकडे आहेत समोर. तर अशा प्रकारे आहे एलिफंटा केव्ह म्हणजे घारापुरी लेणी. तुम्ही नक्की या आणि इथे एक पूर्ण दिवस घालू शकता असं वातावरण आहे सुंदर. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या. कारण अजूनही खूप सारे व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवरती त्यांचा सुद्धा आनंद घ्या आणि अगोदर जे चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्याचा सुद्धा आनंद घ्या. तर